शहरातील व्यापाऱ्याचा दुचाकीवरून पाठलाग करत भाई का फोन आएगा तो उठा ले असं म्हणत तसंच मोबाईलवर चंद रुपयों के लिए तुम अपनी जान दाव पर नहीं लगाओगे असा मेसेज पाठवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी व्यापारी किरण मोहनलाल राका वय वर्ष 56 यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राका यांचं जुने दानेदाबरा इथं दर्शन सेल्स नावानं बेकरी व्यवसाय 14 डिसेंबर रोजी रात्री 8:45च्या दरम्यान रात्री 8:45 वाजता दुकान बंद करून ते घरी जात असताना अप्पत्ती चौकाजवळ त्यांचा दुचाकीवर दोघांनी पाठलाग केला। त्यांना आवाज देऊन रस्त्यात थांबवलं। दुचाकीवरील एकानं भाई का फोन आएगा तो उठा लो असं म्हणत ते दोघे निघून गेले। त्यांच्या हातात नळकांडीसारखं काहीतरी होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबर रोजी दुपारी मोबाईलवर त्यांना टेक्स्ट मेसेज आला। त्यात हम उम्मीद करते हैं की चंद रुपयों के लिए तुम अपनी जान दाव पर नहीं लगाओगे असा मेसेज आला। त्यानंतर त्याच मोबाईलवरून त्यांना फोन आला आणि त्यावर बोलणाऱ्या इस्मानं मेसेज पढा क्या भाई का फोन आएगा तो उठाव असं म्हणाले। राका यांनी याबाबत रितसर फिर्याद दिली। अधिक तपास पोलीस करतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।